मित्रांनो, अमेरिका इराणला मिसाईलला हरवू शकली नाही, म्हणून आता अमेरिकेनं निशाणा बदललाय. आता अमेरिकेच्या टार्गेटवर आहे इराणची कमाई, इराणची इकॉनॉमी. इराण विरोधात इकॉनॉमिक डी डेचा इशारा दिला आहे अमेरिकेनं. म्हणजे इराणची आर्थिक कोंडी करण्याचा प्लॅन अमेरिकेनं आखलाय. यामागे लॉजिक सिंपल आहे. पैसाच नसेल तर इराण अमेरिकेशी दोन हात करू शकणार नाही. यासाठी 24 ऑगस्टला अमेरिकेनं जवळपास इराणशी संबंधित 60 व्यक्ती, कंपन्या आणि जहाजांवर नवे निर्बंध लावलेले आहेत. जे काही इराणशी संबंधित व्यक्ती आहेत, संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यावर हे निर्बंध लावलेले आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे इराणसोबत व्यवहार करणाऱ्या इतर देशांना सुद्धा अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेमधून बाहेर करण्याची धमकी दिलेली आहे. म्हणजे इतर देश, ज्याच्यामध्ये चीन असेल किंवा रशिया असेल, वेगवेगळे देश जे इराणसोबत व्यवहार करतात, त्यांच्याकडून तेल खरेदी करतात किंवा इतरही वस्तू खरेदी करतात, त्यांना सुद्धा अमेरिकेनं धमकी दिलेली आहे. डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली ही धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी या मोहिमेला इकॉनॉमिक डी डे म्हटलेलं आहे. याआधी ही जी टर्म आहे डी डे, ही दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीनं फ्रान्ससह पश्चिम युरोपचा मोठा भाग ताब्यात घेतलेला होता. त्यावेळेला नाझी जर्मनी म्हणजेच हिटलरच्या आधिपत्याखाली किंवा नेतृत्वाखालील जर्मनीनं फ्रान्स आणि पश्चिम युरोपचा मोठा एक भाग ताब्यात घेतलेला होता. त्यावेळेला फ्रान्सला या हिटलरच्या ताब्यातून सोडवण्यासाठी फ्रान्सचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांनी मोठं सैन्य उतरवलेलं होतं. एका किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर जवळपास 1.5 लाख फ्रान्समधील नॉर्मंडी किनाऱ्यावर 1.5 लाख सैन्य हे उतरवलेलं होतं. आणि या दिवसाला डी डे म्हटलेलं होतं. म्हणजे एक मोठी कारवाई करण्यात आली होती. आणि तो दिवस होता 6 जून 1944चा, जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. आणि त्यावेळेला जे दुसरं महायुद्ध आहे ते संपवण्यासाठी तो डी डे मानला गेला होता. त्यावेळेला लष्कर मोठ्या संख्येनं उतरवलं गेलेलं होतं ते युद्ध संपवण्यासाठी. आणि आता 2026 मध्ये जे युद्ध खुद्द अमेरिकेनं सुरू केलं आहे, इस्रायलसोबत मिळून इराणमध्ये हल्ला केला होता तेव्हापासून सुरू झालं हे युद्ध. आणि आता 2026 मध्ये हे युद्ध संपवण्यासाठी किंबहुना इराणला गुडघ्यावर आणण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेच्या नाकी नऊ जेव्हा आलेले आहेत, एवढे हल्ले करून हे सगळं झाल्यानंतरही, तेव्हा इराणच्या अर्थव्यवस्थेमध्ये घुसण्यासाठी ही नवी स्ट्रॅटेजी अमेरिकेनं आखल्याचं दिसतंय आणि नवी घोषणा अमेरिकेनं केलेली आहे. आता इराणला तेलामधून पैसा मिळतो. तेल विकून परकीय चलन इराणला मिळत असतं आणि त्या पैशामधून अन्न, औषधं, यंत्रसामग्री आयात करता येते. सरकारचा खर्चही चालतो इराणचा आणि त्याचबरोबर अर्थातच लष्करी यंत्रणेला सुद्धा यामधून पैसा मिळतो. म्हणजे युद्ध लढण्यासाठी जे काही मिसाईल लागतात ते सुद्धा याच पैशामधून मिळत असतं. म्हणून अमेरिकेचा हिशोब अगदी साधा आहे. इराणच्या तेलावर वार करायचा, इराणची कमाई कमी करायची आणि इराणच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवायचा. सरकारसमोर दोनच पर्याय ठेवायचे. इराणच्या सरकारसमोर दोनच पर्याय ठेवायचे. एकतर युद्धाची किंमत सहन करा किंवा मग बोलणी करा. अर्थातच ज्या वेळेला पैसा कमी येईल, परकीय चलन कमी येईल, त्यावेळेला बाहेरच्या वस्तू खरेदी करता येणार नाही. मग जी जनता आहे त्यांना महागाईची झळ सोसावी लागेल आणि अर्थातच सरकारला सुद्धा पैसा मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर दोनच पर्याय उरतील. एकतर अमेरिकेसोबत संवाद साधायचा, हे युद्ध थांबवायचं, किंवा मग जे काही युद्ध सुरू आहे त्याची किंमत मोजायची. पण इथं एक गंमत आहे. चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. म्हणजे हा जो हिशोब आहे अमेरिकेचा तो अगदी साधा होता. साधं लॉजिक अमेरिकेनं वापरलं होतं. पण याच्यामध्ये चीन जो एक मोठा देश आहे आणि अमेरिकेचा प्रतिस्पर्धी राहिलेला आहे असंही म्हणता येईल, तो चीन इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अमेरिकेच्या दबावामुळे चीनकडे जाणारी जी तेलाची निर्यात आहे ती ऑगस्टमध्ये थोडीफार कमी झाली होती. सुमारे 5.34 लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत खाली आली होती. पण हा जो व्यापार आहे तो पूर्णपणे थांबलेला नाहीये. जर इराणला पूर्णपणे जगापासून तोडायचं असेल, त्याची इकॉनॉमी तोडायची असेल, तर चीनला सुद्धा थांबवावं लागणार आहे. पण चीनला थांबवणं म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यामधला वेगळाच आर्थिक संघर्ष सुरू करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे अमेरिका तसं करेल का याची शक्यता फारच कमी आहे. कारण या ठिकाणी चीन एक मोठा देश आहे, एक मोठी इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे अमेरिका ती रिस्क घेणार नाही चीनला थांबवण्याची किंवा चीनला उघडपणे धमकी देण्याची. आणि हे सगळं इराणला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही धमकीला इराण घाबरलेला नाही असं म्हणावं लागेल. कारण आम्ही तयार आहोत असा इशारा इराणनं सुद्धा दिलाय. शिवाय जिथून जगाला 20% तेलाचा पुरवठा केला जातो त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न इराणनं पुन्हा सुरू केल्याचं दिसून येतंय. पण इराण या सगळ्यासाठी तयार आहे याचा अर्थ असा अजिबात नाहीये की इराणच्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट होतच नाहीये, अर्थव्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट होत नाहीये. कारण इराणचं चलन विक्रमी पातळीवर घसरलेलं आहे. एवढ्या दिवसांपासून जे युद्ध सुरू आहे अमेरिकेसोबत, एक असं म्हणता येईल की
महासत्ता असलेल्या आणि जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेसोबत इराण हे युद्ध लढतोय। बऱ्याच दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी युद्ध सुरू झालं होतं आणि आतापर्यंत सुद्धा हे युद्ध सुरूच आहे। त्याच्यामुळे इराणचं जे चलन आहे तिकडचे जे आपल्या इथे रुपया आहे त्या पद्धतीनं तिकडचं जे चलन आहे ते विक्रमी पातळीवर घसरलेलं आहे। देशामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय आणि इराणची परिस्थिती अजिबात आरामाची नाहीये। मग त्याची तयारी काय आहे तर अमेरिकेचा दबाव सहन करायचा आणि अमेरिकेवर दबाव टाकण्याची तयारी इराणनं केल्याचं दिसून येत आहे। इराणच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरकार या निर्बंधांसाठी बराच काळ तयारी करत होतं। म्हणजे इराणला याविषयी माहिती होतं हे निर्बंध येऊ शकतात, त्याच्यामुळे बराच काळापासून आमची तयारी सुरू होती असं इराणच्या सरकारनं म्हटलेलं आहे। इराणचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे। जर तुम्ही आमच्यावर असे निर्बंध आणणार असाल तर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊ असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका इराणला तडजोडीसाठी मजबूर करण्यासाठी दबाव आणतोय, तर दबाव आणखी कसा महाग करता येईल यासाठी इराण इथं स्ट्रॅटेजी आखताना दिसून येतोय, स्मार्ट गेम खेळताना दिसून येतोय। त्यामुळे अमेरिका इराणला किती कोपऱ्यात ढकलणार हा सवाल उपस्थित होतोय, कारण इराणकडे हॉर्मुझ आहे जिथून जगाला 20 ते 25% तेलाचा पुरवठा आणि वेगवेगळे जे माल आहेत ते सुद्धा याच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जात असतात। ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर इराण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतं। त्याच्यामुळे आता अमेरिका किती लेवलपर्यंत इराणची जी इकॉनॉमी आहे ती तोडण्याचा प्रयत्न करेल किंवा इराणवर इकॉनॉमिक निर्बंध, आर्थिक निर्बंध घालण्याचा प्रयत्न करेल हा सवाल आहे। जर इराणनं या मार्गामधून तेलाची वाहतूक आणखी अडवली, म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून तेलाची वाहतूक अडवली, तर तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा फटका फक्त अमेरिकेला बसणार नाही तर संपूर्ण जगाला बसणार आहे। हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मागील काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेला हे युद्ध सुरू झालं होतं आणि सलग काही दिवस सुरू होतं त्यावेळेला याचा अंदाज सगळ्यांना बऱ्यापैकी आलेला आहे। तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या आणि आता सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती वाढताना दिसून येत आहेत। त्यामुळे युद्धाचा जो पुढचा टप्पा आहे तो क्षेपणास्त्रांपेक्षा सुद्धा जास्त धोकादायक आहे। हे फक्त अमेरिका विरुद्ध इराणचं युद्ध नाहीये, तर हे पैशांचं युद्ध आहे, तेलाचं युद्ध आहे आणि दबाव कोण जास्त काळ सहन करू शकतो याची ही लढाई आहे। आता याच्यामध्ये अमेरिकेचा प्लॅन आहे इराणची आर्थिक ऑक्सिजन लाईन कापायची आणि इराणचा प्लॅन दिसतोय त्या ऑक्सिजनची किंमत जगाला जाणून द्यायची किंवा जगाला सुद्धा हे जाणवलं पाहिजे की ज्या वेळेला ऑक्सिजन कापला जातो किंवा अर्थव्यवस्था कमकुवत होते त्यावेळेला नेमकं कसं होतं हे सगळं लोकांना किंवा जगाला त्याची जाणीव करून द्यायची हा इराणचा प्लॅन दिसतोय। आणि याच्यामध्ये चीन सुद्धा एक महत्त्वाचा प्लेयर आहे। या गेमचा सर्वात महत्त्वाचा प्लेयर चीन बनू शकतो, कारण चीन सध्या तरी इराणचा मित्र राष्ट्र असल्याचं दाखवत असतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या युद्धामध्ये चीनची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। कारण चीन आपले व्यवहार इराणसोबतचे अजून तरी चीननं संपवलेले नाहीये। जरी अमेरिकेनं त्याविषयी सांगितलं असलं तरी देखील निर्बंध लावले असले इराणवर, तरी सुद्धा चीननं अजून याच्यामध्ये इराणसोबतचे तेलाचे व्यवहार असतील किंवा इतर सुद्धा व्यवहार थांबवलेले नाहीयेत। त्यामुळे या युद्धामध्ये शेवटी जिंकणारा तो असेल जो समोरच्याला सुद्धा एवढी किंमत मोजायला लावेल की त्याला युद्ध चालू ठेवण्यापेक्षा बोलणी करणं स्वस्त वाटेल। म्हणजे युद्ध लढण्यासाठी जो काही खर्च येतोय त्याच्यापेक्षा बोलणं किंवा संवाद साधून हे युद्ध एकदाचं मिटवणं स्वस्त वाटेल असं ज्याला वाटेल, मग तो अमेरिका असेल किंवा इराण असेल, यांच्यापैकी ज्याला वाटेल तो हरलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे अमेरिका इराणला तिथपर्यंत ढकलतोय, त्या पॉइंटपर्यंत, त्या लिमिटपर्यंत अमेरिका इराणला तिथपर्यंत ढकलतोय की मग इराण अमेरिकेला हे पाहावं लागणार आहे। पण अमेरिकेचा हा जो इराण विरोधातील डी डे आहे ज्याची घोषणा करण्यात आली आहे तो डी डे समुद्र किनाऱ्यावरून पुढे सरकला नाही अशी ही अपडेट समोर येते। कारण ही घोषणा करून एक दिवस गेलेला आहे पण अजून तरी त्याचा फारसा काही परिणाम दिसलेला नाहीये। या कारवाईची जेवढी चर्चा झाली होती त्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष पावलं फार मोठं नाहीये असंच काहीसं म्हणावं लागेल। तसेच काहीसे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे अमेरिकेनं इराणवर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल एवढ्या दिवसांपासून हे जे या दोन्ही देशांमधलं युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये अमेरिकेनं इराणवर मिसाईल डागले, अनेक वेळा धमक्या दिल्या, शांतता करार मोडला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर अमेरिकेचा भाग आहे असं सुद्धा जाहीर करून टाकलं, तरी सुद्धा इराणनं हार मानली नाही। तसं आता अमेरिकेच्या आर्थिक कोंडीनं सुद्धा ही जी डी डेची घोषणा, इकॉनॉमिक डी डेची घोषणा अमेरिकेनं केली आहे, त्यामुळे सुद्धा जर इराण मोडला नाही तर मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर काय ऑप्शन उरतो? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा।